बौद्ध समाजावर हल्ला, 8 जखमी. मानवत तालुक्यातील हामदपूर गावात बौद्ध समाजावर गावगुंडांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. रमेश गायकवाड यांच्यासह 8 जणांना जब्बर मारहाण करण्यात आली असून महिला आणि लहान मुलींनाही मारहाणीचा फटका बसल्याचं समजतंय. सर्व जखमींवर परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात भेट देऊन पीडितांची विचारपूस केली. प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. 100 माणसानं मारलं येऊन घरी. थोडं भांडणं झालं ते मुलीला, ते 7वीला म्हणून 7वीला आले ते लेकरं, त्याच्यामुळे मी एक चापट मारली त्याला. त्या पोराला पकडलं, हे हाताला पकडलं होतं. तर पुन्हा मग त्यानं 100-150 जणांना सकाळी मारलं. 200-150-200 जण होते. लेकरं सगळं, बाय सगळ्याला मारून टाकलं. पकडायचं त्याच्यात आरोपीचे नाव पोलिसला दिलेत साहेब. बोलता येईन जास्त. माझे नाव दिशा रमेश गायकवाड. मी इयत्ता 10वीची विद्यार्थिनी आहे. माझ्यासोबत एका मुलाने छेडछाणी केली. मी पाणी भरत होते तेव्हा माझा हात पकडून त्याने मला म्हणत होता चल. मी त्याचा हात झटकून पुन्हा पप्पाकडे गेले. तेव्हा पप्पा शेतात काम करत होते. मग पप्पाकडे गेल्यानं पुन्हा पप्पा घरी आले. पुन्हा सगळ्यांना सांगितलं. पुन्हा त्याच्या घरी गेले. घरी जाऊन त्याला समजून सांगितलं, पण त्याच्या घरचे ऐकत नव्हते. आमचा मुलगा असं करतच नाही असं म्हणत होते. पुन्हा मग पप्पा म्हणत होते पोलिसांना फोन करून सांगेन. तर ते म्हणत होते जे करायचे ते करा. म्हणून पप्पा घरी आले. ते हे करून पुन्हा घरी आल्यानं पुन्हा माझे पप्पा सकाळी हे करू लागले. उठले होते तेव्हा ते 300-400 पोर आलते. त्याच्यामधले एक सचिन लाडाने, कृष्णा सुदर्शन शिंदे व इतर काही एवढ्यांचेच नाव मला माहीत आहेत. आणि पुन्हा त्यांनी आम्हाला सर्वांना मारलं. घरच्यांना सर्वांनाच मारले. दोन आज्यांना, आजीला, मम्मीला, पप्पाला व 2 भावाला आणि एका बहिणीला. मी राहुल मकरंद, राहणार परभणी. प्रथम मी काल हमदापूर येथे घडलेल्या घटनेचा व जातीवादी गावगुंडांचा व भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. 18/1/2026 रोजी तालुका मानवत, जिल्हा परभणी. तालुका मानवत येथील हमदापूर या गावात रमेश गायकवाड हे आमचे पाहुणे राहत असता त्यांचा मला फोन आला. त्या दरम्यान त्यांनी जी माहिती दिली त्या माहितीनुसार आम्ही गावाच्या घटनास्थळी पोहोचलो. तिथे गेल्यावर सर्व प्रकार कळला. काही जातीवादी गुंडांनी रमेश गायकवाड यांच्या मुलीस छेडछाड केली असता ते जाब विचारण्यासाठी गावात गेले असता त्या लोकांनी अमानुषपणे 70-80 लोकांचा जमाव हा बुधवाड्यात व त्यांच्या शेतात येऊन त्यांच्या 9 वर्षाच्या 10 वर्षाच्या लहान लेकरापासून ते घरातील 9-10 कुटुंबास अमानुषपणे मारहाण काठीकुऱ्हाड्यांनी केली. त्यात ते जखमी झाले. सदरील घटनास्थळी काही गावातील लोकांनी म्हणजे नातेवाईकांनी त्यांना घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. आता घटनास्थळी थोडा वातावरणाचे गावातही तणावाचे वातावरण झाले. तसेच सरकारी दवाखाना इथेही जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले असता घटनास्थळी मानवत पोलीस स्टेशनचे PSI पाटील साहेब, आमचे मित्र जावेद भाई, बीडजमदार तसेच काही कर्मचारी आले. त्यांनी जमाव शांत केले व त्यांनी आश्वासन दिले की आरोपीस तात्काळ अटक करू आणि कुठल्याही प्रकारे या प्रकरणामध्ये हे होणार नाही, दिरंगाई होणार नाही. तसेच इथे जिल्हा अधीक्षक साहेब यांच्याहीकडून काही माणसे म्हणजे कर्मचारी आले. त्यांनीही आश्वासन दिले. त्यांनाही प्रशासनाने वेळीच योग्य ती कारवाई केली. त्यामुळे म्हणजे होणारा जो पुढील अनर्थ आहे किंवा जिल्ह्यामध्ये जे काही त्याचा ह्या घटनेचा दुष्परिणाम म्हणा, जे काही वाईट ही गेली असता मेसेज गेला असता तो रोखण्यात आला. तसेच प्रशासनाने लगेच आश्वासन देऊन काही 7 ते 8 आरोपीस तात्काळ काल अटक केले. त्यामुळे होणारा पुढील अनर्थ टळला. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने काल योग्य वेळी योग्य पाऊल उचलल्यामुळे जो जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे काही पडसाद काल वातावरण चुकीचा मेसेज जात होता तो अनर्थ ठरला आणि
काल पोलिसांनी 1860 कायद्याअंतर्गत जो काही मागासवर्गीयाच्या रक्षणासाठी कायदा आहे 1860चा गुन्हा दाखल झालेला आहे आणि तसेच जीव मारण्याचा जो 307चा तो देखील गुन्हा दाखल झालेला आहे. अल्पवयीन मुलीला छेडछाड प्रकारे विनयभंगाचा तो देखील गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच हा जो प्री प्लॅनिंग हे आहे 120 अंतर्गत जो मागील आता नवीन मला VNS चे जे काही तुमच्या नवीन कलम आहेत कायद्याअंतर्गत त्या काही मला माहीत नाहीत, पण जुन्या याच्यानुसार आणि हा जो हल्ला आहे सगळा प्री प्लॅनिंग आहे. म्हणजे त्यांनी पूर्वनियोजित प्रकारे सगळा कट रचलेला आहे. त्यामुळं आमची प्रशासनात एवढीच विनंती आहे, जसं त्यांनी पुढील तपास आता मागे जसे 7-8 आरोपी केलेत आणि ताबडतोब जो गुन्हा म्हणजे दाखल केलेला आहे आरोपींवर, तसंच यापुढेही कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडता किंवा हे न करता कुठलाही निपक्षपातीपणे पुढील तपास व्हावा आणि आरोपीस जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी ही प्रशासनाला नम्रपणे विनंती आहे. अन्यथा दलित जो आमचा काही दलित वर्ग आहे किंवा समाजाकडून म्हणजे महाराष्ट्रामध्ये पूर्ण याचे पडसाद उमटतील याची प्रशासनाने गंभीर नोंद घ्यावी. जय भीम. लोकनायक न्यूज करिता राहुल धबाले, परभणी. लोकनायक न्यूज